पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा पुन्हा दुहेरी आव्हान। कराड दक्षिण मतदारसंघावर काँग्रेसची पकड मजबूत असली तरी पक्षातील 2 गटातील स्पर्धा निवडणुकीत निर्णायक ठरू शकेल। सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण हा असा मतदारसंघ की ज्यामध्ये काँग्रेसचा कधी पराभवच झाला नाही। या अशा मतदारसंघात गेल्या 2 निवडणुकांपासून भाजपसोबत वाढलेल्या चुरशीचा यंदाही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे। भाजपकडून कृष्णा उद्योग समूहाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांची उमेदवारी निश्चित आहे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण की रयत संघटनेचे प्रबळ नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यापैकी कोणाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार याबाबत अद्याप निश्चितता नाही। या दोघांतील स्पर्धेमध्ये कराड दक्षिणमध्ये पक्षाच्या वर्चस्वाला यंदा झळ बसू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे। विधानसभेच्या गेल्या 2 निवडणुकात मात्र भाजपने डॉक्टर अतुल भोसले यांच्या उमेदवारीवर कराड दक्षिणेत जोरदार मुकाबला केला। त्यात 2014च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपकडून डॉक्टर अतुल भोसले आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विलास काका उंडाळकर अशी तिरंगी लढत रंगली। त्या लढतीत चव्हाण यांचा विजय झाला, मात्र अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या विलास काका यांची चर्चा अधिक झाली। तसेच तोवर कधीही 10,000 मतांचा टप्पा न गाठलेल्या भाजपने 58,000हून अधिक मते घेतली। पुढे 2019च्या निवडणुकीतही तिरंगी लढत रंगली, मात्र त्यावेळी विलास काकांच्या जागी त्यांचे पुत्र उदयसिंह अपक्ष उभे राहिले। त्यातही चव्हाण यांनी 43.90% मतांनी बाजी मारली, मात्र डॉक्टर अतुल भोसले यांनीही 83,000हून अधिक मते मिळवून दुसरे स्थान पटकावले। गेल्या 2 निवडणुकात भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली असताना 2024च्या निवडणुकीत पुन्हा तिहेरी स्पर्धा सुरू आहे। चव्हाण व उंडाळकर गटातही आपल्याच नेतृत्वाला उमेदवारी मिळण्याचा दावा होत आहे। त्यामुळे संधी कोणाला मिळणार आणि डावलल्या जाणाऱ्या गटाकडून काय भूमिका घेतली जाणार यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल। लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस एकसंध असताना आणि राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांची निराशा झाली आणि साताऱ्यातून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार निवडून जाऊ नये हा पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार निष्फळ ठरल्याची बाब निश्चित गंभीर आहे। इथे झालेली डॉक्टर भोसले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची कामगिरी आगामी विधानसभेसाठी जमेची बाजू आहे। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।